आता कितवी चारिका आहे तो तुमची का पहिल्यांदाच? पहिल्यांदाच कसं वाटलं आज? प्रसन्न वाटलं. हां, सकाळी काय काय केलं आज म्हणजे आज भिक्खूच्या आज म्हणजे आगमनासाठी? सकाळीच कळालं तर फुलं वगैरे आणले, रांगोळी काढली, लवकर उठलं, सकाळी आंघोळ केली. हां, रोजच्या जीवनापेक्षा रोजच्या दैनंदिनीपेक्षा आज थोडं अलग पालक वाटलं सकाळी. काय नाव आहे? सार्थ. नाव सांग. नमो बुद्धाय. जय भीम. आज आमच्या पटेकर परिवारातर्फे भिक्खू संघास या ठिकाणी चारिका करण्यात आली, म्हणजेच भिक्षाटन करण्यात आले. याचा आम्हाला सर्वस्वी अभिमान आहे. भिक्खू संघाचं आमच्याकडे आगमन झालं याचा आम्हाला खूप आनंद वाटतो, कारण सातारा परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे खूप ठिकाणी चारिका झाल्या. आमच्याकडेही चारिका व्हावी अशी आमची मनोमन इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे. सर, चारिका आपल्याकडे घेतल्यानंतर कसा उत्साह वाटतो आपल्याला? फार उत्साह चांगला वाटला आम्हाला, की आम्ही काल सरांनी जेव्हा सांगितलं आयुष्यमान तिनगोटे सरांनी की बा तुमच्याकडे चारिका आहे, याचा मनस्वी आम्हाला खूप आनंद वाटला, की जेणेकरून विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला बौद्ध धम्म दिला 1956ला, आणि त्यानंतर आपला समाज जो आहे बौद्ध धम्माच्या वाटेने कसा जातोय, आपल्या समाजामध्ये बौद्ध धम्मामध्ये कशा पद्धतीने प्रगती होत आहे, हे आपल्याला यावरून दिसून येत आहे. तिनगोटे साहेबाजी या कार्याला तुम्ही असं म्हणजे त्यांचा जो हा उपक्रम आहे तो फार चांगला आहे. यामुळे आपल्या बौद्ध धम्माचा प्रसार होतो, जनजागृती होते, लोकांमध्ये चारिका हा शब्दाचा अर्थ कळतो की काय आहे, आणि चारिकामुळे प्रत्येकाच्या घराला बौद्ध भिक्खूंचे जे चरण स्पर्श होतात, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आम्हा सर्वांना भेटतो आणि आम्हाला फार आनंद झाला. हा चारिका जो तिनगोटे सरांनी हा जो उपक्रम राबवला त्याबद्दल खूप छान वाटलं. चालेल, थँक्यू.